चोपडा शहरात 2 ठिकाणी घरफोडी, 2 घरांमधून लाखोंचा ऐवज लंपास। चोपडा तालुका येथील कॉलनी परिसरातील पवार नगर व अनंत नगर या भागात अज्ञात चोरट्यांनी 2 ठिकाणी वेगवेगळे घरे फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा जवळपास 3.5 लाखांचा ऐवज लंपास केला। ही घटना 17 फेब्रुवारी रोजी रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास घडली। तसेच या चोरट्यांनी कॉलनी भागातील काही घरांसह शहरातील मेन रोडवरील आरपी ज्वेलर्स या दुकानाचे शटर तोडण्याचा देखील प्रयत्न केला। एकाच रात्रीत या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। शहरातील पवार नगर येथील रहिवासी असलेले प्रदीप लादू पाटील व विवेकानंद विद्यालयात शिक्षिका दीपाली प्रदीप पाटील हे दाम्पत्य 16 फेब्रुवारी रोजी भोकर तालुका जळगाव येथील रामनाथ बाबा यांच्या जत्रेस गेले होते। त्यानंतर ते खेडी भोकरी या ठिकाणी दीपाली यांच्या माहेरी मुक्कामी थांबले। त्यावेळी रात्री लाल रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा कापून घरात प्रवेश केला। तसेच घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा जवळपास 3 लाखांचा ऐवज लंपास केला। चोरट्यांनी येथून शेजारीच असलेल्या अनंत नगरमधील दिलीप भास्कर पाटील यांच्या घरी ही चोरी केली। तेथून 5 ग्रॅम सोने, 30 भार चांदी व 15,000 रोख असा चोरी करून पसार झाले। दरम्यान या 4 चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ कार फैजपूर येथून चोरलेली असून ती गाडी फैजपूर येथील शेख अनीश शेख सत्तार यांची असल्याचे फैजपूर व चोपडा पोलिसांनी सांगितले आहे। प्रदीप पाटील यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद असून अवघ्या 7 मिनिटात ही घटना घडली आहे। प्रदीप पाटील यांच्या घरात या चोरट्यांनी पहाटे 2:15 वाजता प्रवेश केला आणि 2:20 वाजता बाहेर पडले, ऐवज लंपास केला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस भाग 5 गुरण 61/2024 भांदवी कलम 380 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। आम्ही काल दुपारी गावाला गेलेलो होतो, यात्रा होती, त्या ठिकाणी मुक्कामी थांबलो। सकाळी जेव्हा आम्ही 7 वाजेला आलो तेव्हा आमचा दरवाजा उघडा दिसला आणि जसे आम्ही घरात आलो तेव्हाच आमचे हे सगळं दिसलं, लॉकर वगैरे सगळं हे असं पसारा करून ठेवलेला। माझ्या 9,000 रुपये कॅश होती आणि 55 ग्रॅम सोनं होतं, 20 तोडे चांदी होती। परिसरातील तुम्हाला कोणावर काही संशय, डाऊट वगैरे? आता तसं मी दिवसभर घरी राहतच नाही, मी शाळेत आहे, त्याच्यामुळे आम्हाला कोणाशी एवढं बोलायलाही वेळ नसतो आणि कोणाला डाऊट घेण्याचा एवढा हे नाहीये। आणि तशी कॉलनीमध्ये अजूनपर्यंत चोरी घडलेलीच नव्हती, पण आज रात्री 2 घरांमध्ये चोरी झालेली या कॉलनीत आणि महावीर नगरमध्ये सुद्धा 3 घरं फोडलेली त्यांनी। तुमचं बंद घर होतं का? बंद होतं, माझ्या घराला कुलूप होतं। आणखी कुठं तरी चोरी केली का भाऊ? अजून म्हणजे आणखी कुठं घरफोडी केली का या चोरांनी, अज्ञात चोरांनी? मग केली ना, आता इथं महावीर नगरमध्ये 3 घरं गेलेली आहेत, आमचं एक गेलेलं आहे। त्यांचं पण सोनंच होतं का? काही त्यांची काही आयडिया नाही मला, पण काही गेलेलं असेल त्यांचं पण सोनं गेलेलं आहे।